नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्सेसची आपण पाहणार आहोत. कन्सिडर अ ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे एक गृहीत धरायचे, एक ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनने एका स्थिर गतीने मूव्ह होत आहे, फिरत आहे. We have seen earlier that the such motion is possible only when the object is constantly acted upon by a force directed toward the center of circle. आणि हे कधी शक्य असतं अशा प्रकारची स्थिती कॉन्स्टंट स्पीडने सर्कलमध्ये, तर त्याच्यावर त्या ऑब्जेक्टवर जर सेंट्रिपिटल फोर्स कार्यरत असेल तर दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. इफ मास इज m is the mass of object. m म्हणजे mass of object. v is its speed, velocity. v is its speed and r is the radius of circle. म्हणजे ज्या सर्कल मध्ये तो फिरत आहे ऑब्जेक्ट ते r असेल. then it can be shown that the force is equal to f. तर कसा फोर्स आपण त्याचा काढू? f is equal to m v square upon r. आता या ठिकाणी स्पीडचं एक त्यांनी फॉर्म्युला आहे. त्या ठिकाणी स्पीड कशी काढायची? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय टाइम टेकन. आता इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन in a circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet toward the sun must be F is equal to mv square upon r, where the mass is the m is the mass of planet, v is the speed, and the r is the distance from the sun. Kepler's law अनुसार the speed of planet can be expressed in term of period of revolution t. म्हणजे काय या ठिकाणी स्पीड ऑफ प्लॅनेट ते कशाच्या यांनी दाखवायची? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी या अक्षराने कॅपिटल टी. तर मग या ठिकाणी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ प्लॅनेट इन वन रिव्हॉल्यूशन, म्हणजे एक पूर्ण रिव्हॉल्यूशन चक्र पूर्ण होण्यासाठी किती अंतर त्या प्लॅनेटने पार केलंय हे काढण्यासाठी इज इक्वल टू काय काय आवश्यक आहे? पेरिमीटर ऑफ ऑर्बिट 2 पाय आर. पेरिमीटर म्हणजे परिघ. r is equal to distance of planet from the sun and the time taken is equal to period of revolution t. तर या ठिकाणी v is equal to distance traveled, velocity speed म्हणजे upon time taken, distance traveled 2 pi r upon t. आणि इथं आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं f is equal to mv square upon r is equal to, याला जर आपण सरळ रूप दिलं m in bracket 2 pi r upon t bracket close square upon r, then 4m pi r square pi square r upon t square. हे कसं आलं तर डिवायडिंग r square on both the side. Then f is equal to 4m pi square upon r square into r cube upon t square according to the Kepler's third law. Kepler's third law नुसार हे या ठिकाणी आपल्याला काय आलं? इक्वेशन आलं. and then f is equal to 4m pi square upon r square k, but 4m pi square upon k is equal to constant. Then the f is equal to constant into 1 upon r square, that is f inversely proportional to 1 upon r square. आता न्यूटन्सने याच्या ठिकाणी काय कन्क्लुजन काढलं? न्यूटन्स concluded that the centripetal force, which is the force acting on the planet and it is responsible for its circular motion. आणि त्यांनी सांगितलं की सेंट्रिपिटल फोर्स असल्यामुळे त्या ठिकाणी ती प्लॅनेट सन भोवती सर्क्युलर मोशननी फिरते and must be universally proportional to the square distance between the planet and the sun.
त्याचे जे अंतराचा जो वर्ग आहे त्याच्या त्या प्रमाणामध्ये आहे. न्यूटन आयडेंटिफाईड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स postulated the inverse square law of gravitation. आणि त्यांनी हा युनिव्हर्स जो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तो या किपलर्स लॉच्या आधारे कन्क्लूड केला. हा जो आहे युनिव्हर्स लॉ ऑफ gravitation. The gravitational force is much weaker than other forces in nature. आताच तुम्हाला माग सांगितले की it is a very weaker force, gravitational force, and it controls the universe and decides its future. आणि सर्व या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे सर्व काही युनिव्हर्स मधलं या ब्रह्मांडामधलं कंट्रोल होतं, डिसाइड होतं. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट, स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्यूट्स ऑफ युनिवर्स. आणि अनेक ह्यूज मास असलेले वस्तू आहेत या युनिव्हर्स मध्ये. त्याच्यामुळं यूज ऑफ युअर ब्रेन पॉवर. इज देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट केप ऑन अ टेबल और बिटवीन यू अँड युअर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल का दोन मित्रांमध्ये आपल्या शेजारी शेजारी बसलेल्या? ईपीएस वाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड्स इच अदर? आणि असेल तर मग ते एकमेकाकडे आकर्षले का जात नाहीत? कारण आहे, परंतु ते आकर्षले जात नाहीत कारण काय? तर त्याला वीकर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वीकर फोर्स दॅन अदर फोर्स. वीकर फोर्स असल्यामुळे काय होतं, ते दोन्ही फ्रेंड मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं परंतु ते एकमेकांकडे आकर्षले जात नाही. त्याचं एक आता प्रॉब्लेम सॉल्व्ह दिलेली या ठिकाणी. सॉल्व्ह प्रॉब्लेम हे पहा. महेंद्र अँड विराट सिटिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच. 1 मीटर अंतरावर लांब अंतरावर दोघं बसलेले आहेत. देअर मास आर 75 अँड 80 किलोग्रॅम. महेंद्रचं मास वस्तुमान किती आहे? 75 किलो आणि विराटचं 80 किलोग्रॅम. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम? आणि त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल? तर आपला जो काय काय दिले ते बघा. आर म्हणजे काय? अंतर दोन्ही मधले 1 मीटर. M1 75 महेंद्र, M2 विराट 80 किलोग्रॅम आणि जी कॉन्स्टंट आहे. जी च व्हॅल्यू कशी असते? कॉन्स्टंट असते. आपण पाठीमागे पाहिलं. G is equal to 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. According to the Newton's law. Newton's law काय सांगतो? F force applied it depends upon masses and distance, directly proportional to the masses and universally proportional to the square of distance. हा हे लक्षात ठेवायचं सांगितले मी तुम्हाला फॉर्म्युला पूर्ण. त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्लेस केल्या अशा. जी कॉन्स्टंट प्लेस केली, दोघाची मास ऍड केली आणि आर तर 1 मीटर आहे, 1चा वर्ग केला आता एन न्यूटन. आणि याच्यामध्ये बा याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती? 4.002 इंटू 10 रेज टू मायनस 9 न्यूटन. न्यूटन हे काय? फोर्सचं युनिट असल्यामुळे न्यूटन लिहायचं. तर ते दोघांमधला फोर्स किती आहे? एवढा 4.002 into 10 raised to minus 7. This is very small force. If the force friction between Mahindra and Mahindra and Virat, the bench on which he is sitting is 0. आता ज्या बेंचवर ते बसलेला आहे कोण? महेंद्र. त्या ठिकाणी जर फ्रिक्शन नसेल बिटवीन द बेंच आणि महेंद्रमध्ये, देन ही विल स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड द विराट. आणि विराटकडे तो आकर्षिला जाईल हळूहळू. कोण? महेंद्र विराटकडे, कारण फ्रिक्शन नसल्यास. विराट अंडर द ऍक्शन ऑफ दिस फोर्स, देन ही विल स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स विराट अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स. We can calculate his acceleration and velocity by using Newton's law of motion. आणि मग किती ऍक्सिलरेशन होईल, वेलॉसिटी स्पीड किती येईल ते आपण न्यूटनच्या या लॉ आधारे परत काढू शकतो. ऍक्सिलरेशन इज इक्वल टू F अपॉन M.
ऍक्सिलरेशन आता F तर काढले फोर्स आणि M म्हणजे मास 75 मास कुणाचं महिंद्राचं आपण ऍक्सिलरेशन काढलं किती 5.34 into 10⁻⁹ मीटर सेकंद. आता फर्स्ट लॉ काय सांगतो न्यूटनचा V इज इक्वल टू U प्लस AT. व्हेलॉसिटी काढायची ना आपल्याला वेग सरकण्याचा फ्रिक्शन नसल्यानंतर. तर आता महेंद्र इज सिटिंग ऑन द बेंच हिज इनिशियल व्हेलॉसिटी 0. सुरुवातीचा वेग महेंद्रचा कसा आहे 0 आहे. ॲज्युमिंग द बेंच टू द फ्रिक्शनलेस, जर फ्रिक्शनलेस